नमस्कार, मी शुभांगी कोपरकर. माझ्या स्वरचित कविता वाचनाच्या चॅनेलवर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. दर आठवड्याला सुंदर सुंदर वृत्तांमधल्या, छंदांमधल्या कविता ऐकवायच्या हा नेम माझा सतत चालू आहे. त्यातलीच आज एक पुढची रचना सादर करणार आहे. एका नव्या वृत्तातली रचना आहे. आजचं वृत्त आहे अक्षरगणवृत्त मृगाक्षी. प्रत्येक ओळीतली अक्षरसंख्या 11 आहे आणि ल ग अक्षरांचा क्रम म्हणजे लगावली किंवा ऱ्हस्वदीर्घ अक्षरांचा क्रम जो अक्षरगणवृत्तातला एक महत्त्वाचा नियम असतो तो या वृत्ताचा आहे लगा गा गा लगा गा गा लगा गा लगा गा गा लगा गा गा लगा गा. तर अशा एका वेगळ्याच छान लयीतलं मृगाक्षी हे वृत्त आज मी सादर करते आहे. आणि कवितेचा विषय पण छान आहे की ज्या पावसाची आपण आता सगळेजण वाट बघायला लागलो आहोत, उकाड्याने हैराण झालेलो आहोत. सगळीकडची म्हणजे अगदी भारतभरातली माणसं उन्हाळ्याने त्रस्त आहेत आणि कधी एकदा पाऊस येतो असं आपल्याला सगळ्यांना वाटत असताना एक विचार असा आला की आता आपल्याला तर वाटतंच आहे, पण ह्या तापलेल्या मातीनी, या तापलेल्या धरणीनी आकाशाकडे कळकळीची विनंती करावी की बाबा आता तूच ही आमची विनंती मान्य कर आणि एकदाचा पाऊस पाड. तर हा पाऊस एकदा पडला की मग कसं सगळं छान होईल ही लगेचच आपल्या मनात कल्पना रंगायला लागते आणि तीच नेमकी या माझ्या कवितेतनं मी सादर करते. बघा कशी वाटते. मृगाक्षी या वृत्तातली ही रचना. नभाला आर्ज वावे मेदिनीने, मिळावे दान थेंबांचे त्वरेने. आता मल्हार मेघांनीच गावा, निसर्गाने पुन्हा शृंगार ल्यावा. ढगामागे दडावे डोंगराने, कधी बेधुंद व्हावे पावसाने. घुमे रानात घोंगावून वारा, नदी नाचे खुळा होई किनारा. तृणांचे गालीचे नक्षी फुलांची, तुषारांची मध्ये जाळी जरीची. मिळावा रंग वर्षेचा तरुंना, वहावा गंध रानाचा दिशांना. खुला होई निसर्गाचा खजिना, पुरेना वेळ पाचू वेचताना. ऋतूची साद ऐकावी हवीशी, उद्याची घेऊनी स्वप्ने उराशी. उद्याची घेऊनी स्वप्ने उराशी. ही होती मृगाक्षी या अक्षरगणवृत्तातली रचना. कशी वाटली आपल्याला जरूर सांगा. पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना धन्यवाद. चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात.